नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण पूर्ण 10वीचं मॅथ 1 आणि मॅथ 2 कव्हर करणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. ओके, आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे इन्फिनिटी मॅथ अकॅडमी. तुम्हाला लेक्चर फक्त आणि फक्त डाउनलोडेड मिळतील याच्यावरती. ओके, कालांतराने आपण लाईव्ह लेक्चर पण सुरू करणार आहे. तर बघा, सर्वात पहिलं चॅप्टर मी सुरुवात करत आहे चॅप्टर क्रमांक 5 पासून. प्रकरण 5 घेऊ आपण सर्वात पहिले, कारण हे थोडं सोपी प्रकरण आहे. परंतु कोणतंही प्रकरण सुरू करायच्या अगोदर महत्वाचं आहे की त्या प्रकरणाचं आपल्याला बेसिक माहिती पाहिजे. तर आता प्रकरण 5 आहे संभाव्यता. संभाव्यता म्हणजे काय रे? शक्यता. आता शक्यता शब्दातच आहे शक्यता, म्हणजे काय शक्यता आहे, कशाची शक्यता आहे, म्हणजेच काय संभाव्यता. आता जस्ट इमॅजिन करा, जर आपण एखादा कॉइन म्हणजे काय? नाणं. बघा, आपल्याला याच्यामध्ये काय काय शिकायचं आहे सर्वात पहिले ते बघूत आपण. आपल्याला शिकायचं याच्यामध्ये नाणे म्हणजेच काय रे? कॉइन. नंतर आपल्याला घ्यायचं याच्यामध्ये फासे. काय घ्यायचं आपल्याला? फासा म्हणजेच काय रे? डाईस. नंतर आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे पत्ते, ज्याला आपण काय म्हणतो? कॅट. आणि नंतर घ्यायचे आपल्याला समिती म्हणजेच काय? कमिटी. ओके, एवढे 4 गोष्टी तुम्ही केल्या म्हणजे तुमचं हे प्रकरण एकदम परफेक्ट होणार आहे. ओके, चला तर सुरुवात करूयात. हे 4 टॉपिक आपल्याला क्लिअर करायचे आहेत. तर आपण सर्वात पहिले बेसिक घेणार आहे या प्रकरणाचा. म्हणजे काय? तर बघा, जर समजा आपण सर्वात पहिले बघू आपण नाणे. काय बघू? नाणं म्हणजेच काय रे? कॉइन. आता बघा, नाण्याला किती बाजू असतात? 2. एक असते हेड आणि एक असते टेल. तर मेन काय आहे की जे हेड आहे त्याला म्हणतात आपण छापा. मराठी भाषा आहे, मराठीमध्ये शिकावं लागेल आपल्याला. हेड म्हणजे काय? छापा. आणि काट्याला इथं टी वापरतात. आता समजा जर का एक नाणं फेकलं, किती? एक नाणं फेकलं. जर समजा एक नाणे जर फेकले, किती? एक नाणे फेकले, तर नाण्याला किती बाजू असतात? 2. म्हणजे उत्तर आपलं काहीतरी 2 येणार आहे. मग काय होणार आहे? जर तुम्ही कॉइन फेकला तर एक तर फासा येणार आहे, एक तर काटा येणार आहे. मग जे येणार आहे त्याला म्हणतात नमुना अवकाश. काय म्हणतात? नमुना अवकाश. नाव ध्यानात ठेवा, नमुना अवकाश. यालाच यसने इंडिकेट करतात. कशाने इंडिकेट करतात? यसने. म्हणजेच काय रे? सॅम्पल. मग बघा, जर एक नाणे फेकले तर शक्यता काय आहे? एकतर एच पडेल, एकतर टी पडेल, म्हणजे एकतर छापा पडेल, एकतर काटा पडेल. म्हणजे किती नंबर आले तर याच्यामध्ये? 1 आणि 2. म्हणजे नंबर ऑफ यस किती झालाय आपला? 2 झालाय. किती झालाय? 2. म्हणजे जर एक नाणे फेकले तर जास्तीत जास्त 2च संभाव्यता आहेत, 2 शक्यता आहेत. किती नंबर? एक तर एच पडेल, एक तर टी पडेल. चला पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या. चला आता बघू, जर 2 नाणे फेकले, किती नाणे फेकले? जर आपण 2 नाणे फेकले, बघा 10वी साठी एवढा काही डीप मध्ये विचारत नाहीये. ओके, बाकी स्पर्धा परीक्षेसाठी आहे डीप मध्ये, पण आपल्याला जेवढं 10वी मध्ये आहे तेवढंच आपण घेणार आहे. आता जर 2 नाणे फेकले, किती? 2 नाणे फेकले, तर काय येणार आहे सॅम्पल ऑफ स्पेस? मला सांगा. बघा, एक गोष्ट ध्यानात ठेवा, जर एक नाणं फेकलं, काय रे? एक नाणं फेकलं तर 2च्या डोक्यावर 1 लिहायचा. जर 2 नाणे फेकले तर 2च्या डोक्यावर 2 लिहायचे, कारण एक जर फेकला तर जास्तीत जास्त 2 गोष्टी भेटतात आपल्याला. 2 फेकल्या 2च्या डोक्यावर 2 लिहायचे. आणि जर 3 नाणे फेकले तर 2च्या घातांकात 3 लिहायचा. म्हणजे घातांक चेंज करायचे, जेवढ्या वेळा फेकला तेवढ्या वेळा. आता मला सांगा,
2चा 1 घातांक म्हणजे 2च, 2चा घातांक 2 म्हणजे 2चा वर्ग म्हणजे काय रे, 2 गुणिले 2 म्हणजे किती, 4. आणि 2च्या डोक्यावर जर 3 असतील, 2च्या डोक्यावर 3 असतील तर म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजेच किती रे, 2 दुनी 4 आणि 4 दुनी 8 येणार आहे. मग आपण काय शिकत असतात ना, 2 नाणे फेकले असतात. किती, 2 नाणे फेकले असतात. मग 2 नाणे जर फेकले तर नमुना अवकाश काय येणार आहे, आपल्याला माहिती आहे की आपला नंबर ऑफ एन किती येणार आहे, नंबर ऑफ एस किती येणार आहे आपला, नंबर ऑफ एस किती येणार आहे, 2 नाणे फेकले तर 4 येणार आहे. किती येणार आहे, 4. मग आता बघा 2 नाणे आहेत, दोन्ही टॉस केले, काय समजा याच्यामध्ये पण एच पडेल, याच्यामध्ये पण एच पडेल. ठीक आहे, परत फेकले असता याच्यावर परत एचच पडला पण त्याच्यावर टेल पडला. नंतर परत फेकले, याच्यावर टेल पडला, याच्यावर हेड पडला. आणि नंतर दोन्ही याच्यावरती काय पडलंय, दोन्ही याच्यावरती टेल. आता ह्या गोष्टी समजून घ्या. जर 2 नाणे फेकले तर पहिले काय पडेल, दोन्ही नाण्यावर एच पडू शकतात, किंवा पहिल्या नाण्यावर एच आणि दुसऱ्या नाण्यावर टी. परत जर फेकले तर पहिल्या नाण्यावर टी आणि दुसऱ्या नाण्यावर एच, आणि जर परत फेकले तर दोन्ही नाण्यावर टी टी म्हणजेच टेल पडू शकतो. याच्याशिवाय दुसरी कोणतीही शक्यता नाहीये, कोणतीही संभाव्यता नाहीये. म्हणजे जर 2 नाणे फेकले तर नंबर ऑफ स्पेस तुमचा 4 येणार आहे आणि नमुना अवकाश राहणार आहे एच एच, एच टी, टी एच आणि टी टी. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाहीये. ओके, चला घ्या स्क्रीनशॉट. चला बघा, आता 2 नाणे झाले, आता 3 नाणे. मी काय सांगितलंय, जर 3 नाणे असतील तर 2च्या डोक्यावर किती, 3 म्हणजेच किती रे, 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजेच काय, 2 दुनी 4 आणि 4 दुनी 8. किती, 8 येणार आहे. म्हणजे आपला बघा 3 नाणी फेकले असता, किती, 3 नाणी फेकले असता नमुना अवकाश काय येणार आहे बघा, नमुना अवकाश म्हणजेच काय रे, यस, काय येणार आहे बघा. याच्या अगोदरच सांगितलं तुम्हाला की 8 गोष्टी येतील. आता 3 नाणे आहेत म्हणजे काय रे, पहिल्या नाण्यावर एच पडेल, दुसऱ्या नाण्यावर एच पडेल आणि तिसऱ्या नाण्यावर पण एच पडेल. आता जास्त डोकं लावायची गरज नाही, आपण एकदम शॉर्ट ट्रिक मध्ये घेऊ. आपण काय करायचं बघा, सर्वात पहिले तर 8 पडतात ना, मग आपण 4 लिहून घेऊ. 4 काय लिहून घेऊ, हेच लिहून घेऊ, एच 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 एच. कळालं, एच चे 4 पडले आणि टेलचे बघा. ओके, ट्रिक सांगत आहे आपण, आन्सर हे नाहीये. याच्यामध्ये थोडं चेंजेस करायचे. आपल्याला पहिले 8 पाहिजे म्हणून आपण सगळे सारखे घेतले, एच चे 4, टी चे 4. आता करायचं काय बघा, आता थोडासा पेन चेंज करू आपण. आता बघा, पहिला चेंज करायचा, या एचच्या ठिकाणी काय लिहायचं, टी. हा जो पहिला इथं चेंज करायचा, इथे लिहायचा टी. इथं 2 नंबरचा चेंज करायचा, इथे लिहायचा टी. इथं 3 नंबरचा चेंज करायचा आणि इथे लिहायचा टी. पुढे बघा, आता याच्यामध्ये सेम, याच्यामध्ये काय बदल नका करू. याच्यामध्ये आपण काय करू, टीच्या ठिकाणी एच, म्हणजे अदला बदल करायचे आपल्याला. या टीच्या ठिकाणी काय येणार आहे, एच, आणि या शेवटच्या टीच्या ठिकाणी काय येणार आहे, एच. म्हणजे हे येणार आहे तुमचा आन्सर, एच एच एच, टी एच एच, एच टी एच. बघा, याला म्हणतात पहिला नाणा, दुसरा नाणा, तिसरा नाणा. ओके, हे काय, पहिले नाणे, दुसरे नाणे आणि हे आहे तिसरे नाणे. ओके, तिसरे नाणे. मग पहिल्या नाण्यावरती काय पडेल, एच, दुसऱ्या नाण्यावर पण एच आणि तिसऱ्या नाण्यावर पण एच. बस फक्त रिदम समजून घ्या, कुठे चेंजेस करायचे, काय करायचे तर मला लगेच कळणार आहे. चला घ्या स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे, चला आता राहिलं काय आपलं, उद्या नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघू पत्ते, फासा. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण फासा कव्हर करून घेऊ. ओके, नेक्स्ट लेक्चर मध्ये, आणि पत्ते त्याच्यानंतरच्या लेक्चर मध्ये घेऊ, आणि नंतर समिती घेऊ. ओके, ह्या 3 गोष्टी आपल्याला कव्हर करायच्या आहेत. अक्षर थोडंसं छान काढतो. ओके, तिसऱ्या लेक्चर मध्ये, कारण व्हिडिओ जास्त लांब पण नाही घेऊ शकत आपण. ओके, सर्वात पहिले आता हे झालं, नाणं कम्प्लीट झालं. या नाण्यावर आधारित प्रश्न कसे येतात आपण हे कम्प्लीट झाल्यानंतर बघू. ठीक आहे, चला भेटू नेक्स्ट लेक्चर मध्ये.